याची लाईफ किमान 3 ते 4 वर्ष. अरे खूप वजनदार आहे. हा केक गाईच्या दुधात बनतो. कुटुंबश्री संरंभ. आणि तुटत जर पडत असेल आणि याचं मटेरियल कोणतं असतो हा? म्हणजे 300 महिलांची प्रोड्युसर कंपनी आहे. तांब्याचे सगळे दिवे वगैरे आहेत. आपण चपाती बरोबर वगैरे खाऊ शकतो. 150 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत. ते याची काय प्राइस आहे? किती? हँड पेंटिंग आहे बघा. अरे बॅग बघ मस्त वाटते. कसलं आहे मटेरियल एवढं? हे सगळं बनवलेलं आहे का तुम्ही घरीच? कडाचा कप आहे हा, फक्त 100 रुपये. आपले हे प्रोडक्ट सर्व नॅचरल आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत नवी मुंबईमधील वाशीमध्ये आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी सर असे एक्झिबिशन कव्हर करायला आलो आहोत. एक्झिबिशन क्षेत्रामधील सर्वात मोठं एक्झिबिशन हे मानलं जातं, कारण की अनेक राज्यांमध्ये लोक हे स्वतःचा बिझनेस घेऊन या ठिकाणी आलेले असतात विक्री आणि प्रदर्शनासाठी. हे सिडको सेंटरमध्ये भरलेलं आहे, म्हणजे वाशीच्या आणि वाशी स्टेशनपासून हे वॉकिंग बघायला गेलं तर 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि भरलं आहे ते सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दिनांक 14 डिसेंबरपासून ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. इथे अशी कुठलीच गोष्ट नाही जी उपयोगी या ठिकाणी मिळत नाही आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असते. सेम गोष्टींचेच अनेक शॉप असतात, अनेक स्टॉल्स असतात. त्याच्यामुळे म्हणजे जे ग्राहक असतात त्यांना तेवढी संधी असते, म्हणजे कशी व्हरायटी पण बघायला मिळते, प्राईसचे ऑप्शन पण बघायला मिळतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नेहमीप्रमाणेच प्रयत्न असेल. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण पोचलो आहोत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. हा इकडला मेन एंट्रन्स आहे. उमेद क्षितिज नवे, विश्वास नवा. आणि बघा, ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न अर्थात उमेद अभियानाचे एकमेवाद्वितीय भव्य प्रदर्शन व विक्री. या ठिकाणी बघा, खाद्यपदार्थ, मसाले, हातमागावरचे कपडे, ग्रामीण कलाकुसर आणि खूप काही आपल्याला बघायला मिळणार आहे. हे ह्या वर्षी आपण दुसऱ्यांदा येतोय ना. गेल्या वर्षी बीकेसीला हा. आणि हे एवढं मोठं म्हणजे ते प्रदर्शन असतं ना की एका व्हिडिओत नाही कव्हर होऊ शकत. हा, आणि इकडलं विशेष म्हणजे हे बघा, पूर्ण AC मध्ये प्रदर्शन आहे. गेल्या वर्षी नाही एसी होतं. हां, ते ओपन ग्राउंडवरती होतं ना. तर हे बघा, आता आपण एक्झिबिशनमध्ये एंट्री करतो आहे. रेड कार्पेटची ही एंट्री आहे आणि त्या आतमध्ये आल्या आल्या या ठिकाणी आपल्याला ग्राहक नोंदणी म्हणून काढायची आहे. तर हे बघा, आता आपण आतमध्ये एंटर केलं. अशा प्रकारे स्टॉल असतात, ते लाईनीमध्ये खूप आतपर्यंत असणार आहे. असे डिवाईड केलेले आहे 4-5 भागामध्ये. आणि असं आल्यावरती विचार येतो की पहिली सुरुवात कुठून करायची. पण आपण चाललो आहोत इकडे. हे जरा मला आल्या आल्या जास्तच आकर्षणाचा विषय वाटला. मस्त. हे बघा, हां, इथे काही नाही की आपण हे सर्व डेकोरेशन किंवा सजावटीसाठी वगैरे यांचा आपण सेटचा यूज करू शकतो. मित्र, हे सेट वगैरे घ्यायचे तर कसे मावळ्यांचे सेट? हे 300 रुपये बसेल. 300 रुपये. ओके, हे 300 रुपये आहे. आणि इथे शेतकऱ्यांचा सेट आहे. म्हणजे तुमच्याकडे आता ह्या साईजमध्ये, तर मोठ्या साईजमध्ये कोणाला पाहिजे असेल तरी पण मिळू शकतात. ओके. आणि ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कशी? 1100 रुपये. सेम आमच्या घरी आहे, पंढरपूरवरनं घेतलेली. तुम्ही कुठून आलेत? अच्छा, तुळजापूरवरनं. आई भवानी. हां, सोलापूरचे. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युली म्हणजे ह्या गोष्टी सजावटीसाठी उपयोगाला आहेत. आणि याचं मटेरियल कोणतं असतो? हा टेराकोटा माती, म्हणजे मातीचा. आतमध्ये रॉड आहे. अच्छा, आतमध्ये रॉड आहे, म्हणजे ब्रेक बिक झालं तर तेवढं सपोर्ट नाही उभं राहिलं एवढं. हां, हे बघा, इथे अशा प्रकारे सर्व पुजारी आहे, 12 मूर्तीदार आहे, माळी आहे. म्हणजे हे 200 रुपयाला आहे. इकडे सोनार आहे. म्हणजे वेगवेगळे जे आपले जे कार्य असतात ते इथे तुमच्या क्रियेमध्ये दाखवले. हां, हे बघा, इथे जातं पण आहेत. हे लाकडच आहे काय? हां, वाटलं, ते बघूनच जरा कळलं. हे 900 रुपयाला एवढं. पण ह्याचा आपण यूज करू शकतो का गोळी कुटायला? गोळी कुटायला छान आहे, कधी कधी तुटली जात नाही ना. हे बघा, इथे श्री स्वामी समर्थ आहेत. हां, वा. हे बघा, इथे सर्व वाद्यवृंद आहेत. इथे तंबूर आहे, तबला आहे, पेटी आहे, सगळं आहे. वासुदेव पण खूप छान वाटतंय. अच्छा अच्छा, लाईटवरती. ओके ओके ओके. नाही, आणि सर्वात मग ते बघ, ते का विठ्ठल रुक्मिणी कसे? 1400 रुपये. पण त्या ब्लॅक प्लेनपेक्षा हे खूप सुंदर वाटत आहेत. एकदम राजेशाही थाट वाटतं त्याचा. ठीक आहे, चालेल, चला, थँक्यू. ते बघ, माऊलीची पालखी पण आहे. मस्त. म्हणजे पालखीचं जर कोणाला डेकोरेशन दाखवत असेल ना, ते तर खूप सुंदर आहे. इथे पालखी आहे, जो रथ असतो पंढरपुरातला, आणि पुढे सर्व वारकरी वगैरे. खूप छान आहे. मित्र, तू हा बघा, हां, इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. तुम्हाला जर या रिलेटेड काही हवं असेल तर तुम्ही आहे ना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन ऑल इंडिया बाहेर पण. अच्छा, हां, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पण तुम्ही पाठवतात. खूप छान. म्हणजे कशी आपली संस्कृती देशाबाहेर जाते, ही खूप चांगली गोष्ट आहे. मस्त मस्त. आधीच असंच चालू दे. चला, जय महाराष्ट्र. इथे बाजूला आहे ते चप्पलवाले आहेत. कोल्हापुरी चप्पल, खास कोल्हापुरी चप्पल आहेत या ठिकाणी. आणि इथे आपण बघू शकतो लेडीजच्या पण आहेत ना त्या. ह्या कशा लेडीजच्या वरच्या? 500 पासून पुढे स्टार्ट. 500 रुपयापासून सुरुवात. आणि या पुरुषांच्या कशा? पुरुषांची
700 पासून पुढे. 700 रुपयापासून पुढे. तुम्ही कोल्हापूरचेच आहेत काय? मग तुमच्या इकडे पूर्ण बनलंच जाते ना त्या ठिकाणी? हो, मी घरी चप्पल बनवते. तुम्ही स्वतः बनवता? मग तरी किती वर्षाचा तुम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे? 2-3 वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यामध्ये आमची 300 महिलांची प्रोड्युसर कंपनी आहे. अच्छा, मग तुम्ही सगळे मिळून तो व्यवसाय असं करताय. तुमच्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि बघा इथे घराच्या बाहेर आपण लावतो नजर सुरक्षासाठी, त्याच्यासाठी ह्याची काय प्राईस आहे? त्याची 50 रुपये. 50 रुपये. बघा 50 रुपयामध्ये आपण आपल्या जे नजर असतात ना घाणेरड्या, त्याच्यामधून आपण घालवू शकतो. चला ताई, थँक्यू. या ठिकाणी बाजूला आहे जळगाववरून आलेले आहेत ताई, धणगाव. आणि तुमच्याकडे काय घी आहे काय? अच्छा, गाईचं. हां, गाईचं या ठिकाणी घी आहे. हां, कसं आहे याचं प्राईस काय? हे 1500ला 1 लिटर आहे. ओके, बस सगळे सेमच आहेत, फक्त तुम्ही लहान मोठ्या याच्यामध्ये 750ला अर्धा, 375ला लहान. हां, पण मटेरियल आतमध्ये सेमच आहे ना, फक्त तुम्ही छोटे मोठे केलेले आहेत. आणि तुम्ही 1 किलो अर्धा किलो पापड. मग तुम्ही जळगाववरनंच आलेले आहेत? हो जळगाव. अच्छा, या ताई जळगाववरनं आलेले आहेत. अच्छा, तुमच्याकडे एवढे सर्व आलेले आहेत का या प्रोडक्ट घेण्यासाठी? हां, ते बघा मंत्री सर्व आलेले आहेत, म्हणजे अगदी शरद पवार वगैरे त्या ठिकाणी दिसत आहेत. त्या लोकांनी यांच्या इकडे व्हिजिट केली होती. मस्त. आणि ओरिजिनलच असते ना हे, म्हणजे नॅचरल एकदम. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. इथे बाजूला हे सर्व कडधान्य वगैरे आहेत या ठिकाणी दिसतात, म्हणजे आपले जे डाळी वगैरे जे लागतात, हळद वगैरे. ताई तुम्ही कुठून आले? कुठून? अच्छा, गडचिरोलीवरनं आलेत. हे मी लाडू कसले आहेत हे पौष्टिक? मोहफूल. ते मऊचे लाडू पण एकदा घेतले होते. हां, आठवते. हां, अशा प्रकारे आहे इकडे जे आपल्या उपयोगीचं असते. या बाजूला इथे आपण बघू शकतो सरबत आहे आणि केक वगैरे आहे. बघ, त्याला काय बोलतात? त्याला काय बोलतात? मटारू म्हणजे असलं ना ते बटाट्यासारखं असते ना आतमध्ये. हां, बरोबर, सफेद असते आतमध्ये, बटाटा उकडून खायचं असते. ते बघा, हे कसले लाडू याच्यामध्ये? मोहाचा लाडू आहे सर. अच्छा, म्हणजे पौष्टिक एकदम. हा, पौष्टिक. हां, तुम्ही कुठून आले? गडचिरोली जिल्हा. अच्छा, तुम्ही पण गडचिरोलीचे? विदर्भ, चंद्रपूर. हां, हे बघा, हे पण गडचिरोलीवर नाही. तुमचा महिला बचत गट आहे काय? अच्छा, या महिला बचत गटामधून या ठिकाणी आलेले आहेत. इथे बाजूला आपण बघू शकतो, इथे आहे स्वीट्स दिसते. चिक्की वगैरे आहे का हे? चिक्की आहे. अच्छा, कोणत्या प्रकारच्या आहेत या? शेंगदाणे आणि गूळ आहे. हां, त्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ आहे. त्याच्यापुढे शेंगदाणे आणि हे आहे. तीळ आहे. ओके. अजून गूळ आहे त्याच्यामध्ये. इकडे जवस आहे. अच्छा, मग तुम्ही स्वतः बनवलेलं आहे का हे? ओके. हे बघा, हे बघा. काय म्हणते? गुळाचा फ्लेवर प्रॉपर येतोय बघ. हां, कुठून आलं तुम्ही म्हणालात? नागपूर करणार. अच्छा, बरोबर. आणि याची प्राईस काय? हा 100 रुपये पाव आहे. 100 रुपये पाव. 400 रुपये किलोला. अच्छा, 100 रुपये पाव, 400 रुपये किलो असं या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी आलात तर यांच्याकडून नक्की घेऊ शकतात. इथे बाजूला आहे ते मुलतानी मातीचे साबण आहेत, नीमचे साबण आहेत, म्हणजे चेहऱ्यांसाठी ना? हो, चेहऱ्यांसाठी. हां, म्हणजे हे चांगलं आहे, म्हणजे मुलतानी माती करून लावायची गरज नाही, डायरेक्ट याच्याने आंघोळ करायची. याच्याने आंघोळ केली की गोरा झालो मी. पॅक लावायची गरज नाही. हां, ते पॅक लावायचं टेन्शन नसते. ते पाणी हे करा, लावा, धुवा, हे आणि मस्त आहे. त्याच्यामध्ये हे आहे ना आणखी दुसरं नुसते मुलतानीच नाही, परफ्यूम वगैरे छान आहे त्याच्यात. अच्छा, म्हणजे सुगंधीसाठी पण तेवढं छान आहे. हां, म्हणजे वॉशरूम पूर्ण सुगंधी म्हणजे आंघोळ केल्यावर फ्रेश वाटलंच पाहिजे. तुम्ही कुठून आले? नागपूर. अच्छा, नागपूरवरनं या ठिकाणी. अच्छा, रामटेक म्हणजे देवेंद्र फडणवीस. हां. तरी बघा, आपण आलो होतो खानदेश स्पेशलच्या इकडे आलो. खानदेश स्पेशल या ठिकाणी आपण बघू शकतो उडदाचे पापड आहे, त्याच्यानंतर ज्वारी मेथी मुरूक आहे. ज्वारी मेथी मुरूक म्हणजे? शेव. अच्छा, शेव आहे या ठिकाणी. इथे आपण बघू शकतो या तांब्याचे सगळे दिवे वगैरे आहेत. हा छोटावाला कसा दिवा घ्यायचा झाला तर? 100 रुपयाला. हा 100 रुपयाला. आणि मोठावाला? हा 650. अच्छा. नवरात्र दिवाळीसाठी. हां, म्हणजे मोठा. अखंड ज्योत लावायची. हां, किंवा मंदिरामध्ये पण उपयोगाला येतो. हो, मंदिरात. हां, मग हे सर्व तुम्ही तिकडूनच आणलं का खानदेशवरनं? खानदेश. अच्छा, खानदेशवरनं सर्व आणलेलं अगदी. म्हणजे बघा, पितळीच्या बॉटल्सपासून. ग्लास आहे पितळाचा, याच्याने पण छान असतं. हां, शरीरासाठी चांगलं असते आणि वेट पण आहे, मटेरियल छान दिसते ते. ठीक आहे, चला, थँक्यू. इथे पुढे आपण आलो तर या ठिकाणी आहे सर्व आपल्याला पापड, लाडू, भाकरवडी सगळ्या ठिकाणी दिसते. इथे ही चटणी आहे. चटणी कसली ही? खरडा आहे. लाल लसूण चटणी. अच्छा, लसूण चटणी, म्हणजे आपण चपातीबरोबर वगैरे खाऊ शकतो. हां, हे बघा इथे. आणि ही जवस, हां. खरडा, तीळ मिक्स आहे. अच्छा, आणि याची प्राईस काय? याची प्राइस 80 रुपये. 80 रुपये. 90 आहे, 80. अच्छा, मग जेव्हा एक्झिबिशन नसते तेव्हा तुम्ही मग घरून वगैरे विकतात काय? हो. अच्छा, हे बघ. सुद्धा देतो आम्ही. अच्छा, हां. हे बघा, इकडे यांचा नंबर आहे गंगा सुर्वे म्हणून. जर तुम्हाला काही हवं असेल सॉरी तर या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू हे शकता. आमचं ब्रँड आहे. आम्ही हा किराणा दुकानावर सुद्धा माल देतो. अच्छा, हां.
स्वतःच आहे तुमचे अस्सल महाराष्ट्रीयन स्वाद. प्रभात अच्छा संघाचं युनिट आहे आमचं 32 लाखाचं. हां त्याच्यामध्ये आम्ही किराणा दुकानावर माल सेल करतो. अच्छा दुकानामध्ये जाते. खूप छान. तुमच्या या सगळ्या बिझनेससाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे चला. इथे आपण या बाजूला बघू शकतो ते आले आहेत अमरावतीवरनं. ताई तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट आहेत हे? पापड आहे सर्व प्रकारचे, मेथी, लसूण, पालक, शेवया वगैरे. ही कसली शेवई आहे? हे गव्हाचे शेवया आहे. अच्छा गव्हात. आणि त्याची प्राईस काय याची? शेवयाची 100 रुपयाला येतात हां अर्धा किलो, आणि हे पापड 70 रुपयाला विकतात. अच्छा नाचणीचे, चण्याचे, मेथीचे, मुगाचे सगळे लसणी सगळे पौष्टिक आहेत या ठिकाणी. हे ज्वारीची खारवडी आहे. खारवडी म्हणजे ती अशीच खातात का? हा तशीच खाते. अच्छा आणि हे याची बाजरीची खारवडी आहे. अशीच खायची? हा तशीच खायची. ओके. आणि याची काय प्राईस आहे? याची 150 रुपये आहे सर, आणि छोटा आहे 60 रुपयाला. अच्छा म्हणजे चांगलं. म्हणजे जर कोणाला जर छोट्यामध्ये घ्यायचं असेल तर घेऊन नंतर तुमचा ह्याच्यावरती नंबर आहे, जर कोणाला आवडलं तर ह्याच्यावरती ते लोक मागवू शकतात. तुम्ही डिलिव्हरी वगैरे करतात काय? ओके ठीक आहे चालेल. चला थँक्यू. पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा सगळं राई बाजरी वगैरे सगळं आहे या ठिकाणी. नंतर इथे आहे आपण बघू शकतो इथे मातीची भांडी आहेत. वरद महिला बचत गट कोल्हापूरवरनं आलेले आहेत. मातीची दही भांडे वगैरे म्हणजे जेवणासाठी वगैरे त्याचं आपण यूज. जेवणाचे हां जेवणाची प्राईस काय त्याची तरी? 150 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत आहे साईज. इथे कसे हे काळी आणि लाहेवाले? हे 70 रुपयाला एक आहे शोपीस. हां. आणि पेले कसे आहे? 70 रुपये 40 रुपयाला. अच्छा 70 रुपये 40 रुपये. आणि पाण्याचा जार आहे. पाण्याचा जार हा 350. वा मस्त. त्याला ॲक्च्युली तुम्ही फिनिशिंग पण खूप छान केली आहे. हे तांब्या वाटी, तांब्या पेला हां 300 रुपये. याच्यामध्ये पाणी पिल्याने खूप छान फायदे असतात. आणि घंटा हां कशी ती घंटा? 70 रुपये. वा मस्त. आणि बघा इथे भातुकलीच्या खेळासाठी इथे सर्व काही ना काही आहे. म्हणजे चूल हंडा कळशी सगळं या ठिकाणी आहे. तर तुम्ही आलात तर यांच्या इकडे पण नक्की भेट देऊ शकता. 91 स्टॉल. हां स्टॉल नंबर आहे यांचा 191. चला इथे बघू आपण या साईडला. इथे आहे हँडलूम म्हणजे जळगाववरनं आलेले त्यांच्याकडे टॉवेल्स आहेत. कुठला पण घेतलं तरी 150 रुपयाला आहे काय? आणि सुरुवात कुठून आहे त्याची कमीवाला? तेलंगणाचे आहे हो. अच्छा कैसा इसका प्राइस क्या है? ये 150 वाला है, अच्छा ये 200 वाला ये स्मूथ आता है. अच्छा. तो तेलंगाना मतलब ये तेलंगाना में आप बना के इधर लाए हो क्या? तेलंगाना में बाद में गाँव है, हम तैयार करने वाले तैयार करता है हमारे घर में. अच्छा. तर हे बघा आपण आता ज्या ठिकाणी आलो तिकडे सर्व. ताई याला काय बोलणार? याची प्राईस काय? 600 रुपये. बघा हे 600 रुपये आहे. म्हणजे सतरंजी गोधडी वगैरे चादर वगैरे उषा वगैरे. अच्छा. मुलांची सर शाल. आणि याची प्राईस काय? याची 500 रुपये, हां याची 600. 2-3 प्रकार आहे. ओके. आणि हे बघा हे घेतल्याने याचा आपण इकडे फायदे समोर इथे लिहिलेले आहेत. शारीरिक फायदे याचे काय काय होतात ते या ठिकाणी सर्व लिहिलेले आहेत. ठीक आहे चालेल थँक्यू. पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी आहे या ठिकाणी ते वेफर वगैरे आहेत. आणि इथे आपण बघू शकतो हां काय आहे? अच्छा कसं आहे ते? काय ह्याचं नाव काय? अच्छा. पहिल्यांदा नाव पण पहिल्यांदा ऐकलं आणि बघितलं पण पहिल्यांदा. तुम्ही कुठचे? अच्छा नांदेडवरनं आले त्या ताई. हां थँक्यू. हां. आणि गुळ वगैरे कसे? 150 रुपये. हा बघा एवढा 150 रुपये आहे. अच्छा 1 किलोचा आहे. वा मस्त. ठीक आहे चालेल चला. इथे आहे ते विणलेले सर्व प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पिशवी येते. इथे कानटोपी वगैरे येते. शोपीसच्या पीस वगैरे येतात. आणि हा आहे बघा ही बावली मस्त सजवली. आणि ताई आहे ते समोर बघा लाईव्ह सगळं करतायत आणि ते करून या ठिकाणी विकतायत. इथे बघूया आपण हे. ते याची काय प्राईस आहे? 120 रुपये. हे बघ किती उबदार आहे बघ ना. सॉफ्ट एकदम सॉफ्ट. 120 रुपये आहे या ठिकाणी. आणि इथं लहान मुलींचे सगळे म्हणजे फ्रॉक वगैरे आहेत. फ्रॉक कसं ताई आहे? ते 350. अच्छा 350 रुपये फ्रॉक आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि पाहिजे तर साईजमध्ये पण आहेत या ठिकाणी. इथे आपण बघू शकतो पुन्हा एकदा चप्पलचं शॉप आहे. त्याच्या बाजूला इथे आहे लोणच्याचं शॉप. आणि म्हणजे तुम्हाला मग असे म्हटल्याप्रमाणे की सेम शॉप हे पुन्हा आपल्याला दिसत राहणार आहेत. या ठिकाणी आहेत ते साड्यां वगैरे आहेत. तर तुम्ही कुठून आले? साडी ड्रेस मटेरियल. हां साडी. ओढणी आहे का? दुपट्टा आहे. अच्छा या दुपट्टा आहेत आणि ड्रेस पीस वगैरे समोर आहेत. हे कशी आता ही अशी घ्यायची झाली तरी किती? 4000 की साड़ी है. अच्छा 4000 रुपये साडी आहे. पण साडी आहे ना खूप सुंदर वाटते.
म्हणजे पिस्ता ग्रीन मिक्स आहे ना, तो कलर एकदम मस्त वाटतं. आणि बघा इथे डिजिटल प्रिंटमध्ये पण साड्या आहेत, हँडलूम साड्या आहेत आणि मस्त मस्त या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे या साड्या ॲक्च्युली मला खूप मस्त वाटलं, म्हणजे घातल्यावरती ना नक्कीच हा रिच लुक येणार आहे. इथे आपण बघू शकतो जे आपल्या स्वयंपाकाच्या रिलेटेड असतात त्याचे मला सर्वात जास्तच दिसत आहेत सगळं काही नाही काय. इथे पुन्हा एकदा मसाले वगैरे आहेत या ठिकाणी. हां, बाजरी कुरडई. हे पण हे असंच खायचं असतं. नाही, फ्राय करायचं ताई. अच्छा, फ्राय करून. टमाटा हे टाकून सरी फ्राय करायचं. हां, म्हणजे कोथिंबीर वडी वगैरे असं त्यातला प्रकार आहे तो. त्या ठिकाणी इथे आहेत त्या अगरबत्ती वगैरे आहेत. ताई अगरबत्तीची काय प्राईस इकडे? अगरबत्तीची प्राईस रुपये, 80 रुपये, 85 रुपये, 150 रुपये. अच्छा, तुमच्या शॉपवरती आल्यावरती ना डायरेक्ट असं सुगंध आला, असं वाटलं कुठल्या तरी मंदिरात वगैरे आलो. हे बघा इथे आपण बघू शकतो चंदनाची आहे. ही वाली कोणती आहे? अच्छा, लॅव्हेंडर. आणि ही वाली? मोगरा. अच्छा, मोगरा. आणि तुम्ही आलेत कुठून? नागपूर. अच्छा, नागपूरवरून आलेले आहे. अगरबत्तीचं शॉप या ठिकाणी ठेवणं, भरपूर सारे अगरबत्तीचं स्टॉल यांच्याकडे आहे. इथे आपण बाजूला पुन्हा बघू शकतो मसाले, लोणचे, पापड, शेवया सगळं काही नाही काय आहे. आणि संत जनाबाई स्वयंसहायता गट यांच्याकडनं या आजी आलेल्या आहेत. चला, इकडे बघा इथे हे लॅम्प आहेत आणि हे इथे असं हँगिंगसाठी आहे काही नाही काय. ओ, याची काय प्राईस आहे? जोडी. अच्छा, ही जोडी घ्यायला गेली तर 500 रुपये. त्याच्यामध्ये हत्ती, मासा. हां, हँड पेंटिंग आहे बघा. आणि खाली लॅम्प वगैरे. लॅम्प कसे आहे? साइज का साथ डिपेंड सर. यावाला कसा वरचा? ये वाला 1200 का है सर. अच्छा, 1200 रुपये. आणि तो पण हँड पेंटिंगच केलेला आहे. मस्त. इथे आपण बाजूला आपण इथे जातोय तिकडे आहे उभो. अरे हा मटेरियल बघ काय आहे. आणि प्लस डिझाईन बघ, म्हणजे शिवून केलेली डिझाईन आहे ती. राजस्थानवरनं आलेत काय? हां, राजस्थान. दादा ह्याची काय प्राईस आहे याची? याची अच्छा, 1500 रुपये आहे. अरे बॅग बघ मस्त वाटते. 1200 खूप छान आहे बॅग. 1200 रुपये. हँडकाम आहे सगळं. आप राजस्थान से हो क्या? राजस्थानवरनं आलेले आहेत आणि राजस्थानची कला इकडे त्या लोकांनी सादर केलेली आहे. आणि खरंच खूप मस्त आहे आणि हाताने केलेली आहे सगळी कला. इथे आपण बघू शकतो इथे ह्यांच्याकडे पण सर्व लाडू पापड वगैरे सगळं आहे. आणि इथे दियाचे सगळे आयटम आहेत त्यांच्याकडे. तर ही कशी जर घ्यायची झाली तर? पूर्ण सेट येते हा 350 250. अच्छा, 250ला. म्हणजे पूजेचा सगळा सेट हा. कसला आहे मटेरियल एवढं? स्टीलचं. अच्छा, स्टील आहे. त्याच्यावर तुम्ही पेंटिंग वगैरे केलेली आहे. वा, मस्त छान वाटते. तुम्ही कुठून आले? अच्छा, गोंदियावरनं आले होते. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्र राज्यातील वेगळ्या वेगळ्या याच्यामधले जे आहेत ते सगळे एकाच ठिकाणी आले. या ठिकाणी बघा इथे खत वगैरे आहे सगळं, म्हणजे झाडासाठी वगैरे जे यूजला येणार. आणि आलेले आहेत गडचिरोलीवरनं. इथे आहे हे फ्रूट सलाड पण घेऊन आलेले आहेत. तरी बघा आता आपण आलो आहोत ज्वेलरीच्या इकडे. वा, हे मस्त वाटते. तर याची काय प्राईस आहे? 600. आणि याला काय बोलणार याला? अच्छा, असं ते डान्सच्या वगैरे टाईमला घालतो ते नॉर्मली पण. अच्छा, मस्त वाटते पण ते बघायला. हां, हे कसं? अच्छा, हे बघा 350 रुपये. हे सगळं बनवलेलं आहे का तुम्ही घरीच? आणि तुम्ही कुठून आले? अच्छा, बीडवरनं आलेले आहेत या ठिकाणी. आणि वेगळ्या यांच्याकडे काही नाही का सर्व विकण्यासाठी आहे. म्हणजे आपण बघू शकतो गळ्यातलं वगैरे वेगळ्या डिझाईनमध्ये आहे इकडे. मस्त. आणि त्याच्या बाजूला पण हे अजूनच छान आहे ना, वेगळ्या काय कानातले केवढा आहे कानातला. हे कसं आहे? 150. अच्छा, 150. हां, हे बघा इकडे पण या ठिकाणी. आणि ह्याची काय प्राईस आहे? अच्छा, आधी त्यांना मराठी समजत. आप किधर से आए हो? तरी बघा इथे सर्व आहे ते जरा ॲट्रॅक्शनचा विषय वाटतं. म्हणजे घरगुती सजावटीसाठी लाकडापासून केलेले सगळे आहेत. हे बघा इथे पक्ष्यांसाठी वगैरे यूज करतो आपण याच्यामध्ये पाणी टाकून. अरे वा, हे बघा लाकडाचा कप आहे हा, फक्त 100 रुपये. पण मस्त वाटतं एकदम. हे घे. आणि हे बघ इथे ट्रे पण छान वाटत आहेत. हे बघ लाकडापासूनचे ट्रे आहे या ठिकाणी. इथे बाहुल आहे, परत तिकडे फुलदाण्या वगैरे आहे. आणि मस्त आहे तिकडे. तर बघा, वा, हे शॉप मला आतापर्यंत खूप आवडलं. समोर बघू शकतो आपण फ्रेम वगैरे आहे. तिकडे जी
प्रभू श्री रामाची जी फ्रेम आहे ना ती खूप सुंदर वाटते, भारी. त्याची काय प्राईस आहे? किती? अच्छा 9,000 रुपये. म्हणजे लाकडाच आहे का आतमधलं पण? अच्छा, त्याच्या आतमधली कला जी दिसते ना ती पण लाकडाचीच प्लेट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी कलर पेंट केलेला आहे. हे बघा इथे छोटे छोटे पण असे लाकडाचे खूप असे जे डेकोरेशनचे आयटम आहेत आणि मस्त वाटतात ते. बघा आता आपण बाजूच्या गल्लीमध्ये आलो दुसऱ्या, जिथे पुन्हा लांबपर्यंत असते. इथे बघा या चटया वगैरे आहे, या चटईवरती खालच्या साईडला चटई असते, वरती फोम असतो. याची काय प्राईस आहे? ये 1200 रुपये. अच्छा 1200 रुपये आहे. साइज 1200 रुपये है और लास्ट 2400 रुपये. अच्छा 1200 रुपये कमीत कमी आणि डबलची घेतली तर 2400 रुपये. आणि ही आपण अशी 94 स्टोर. हां आणि अशी बंद करून आपण अशी पिकनिकला वगैरे कुठेही नेऊ शकतो. हां ते गव्हाच्या पासून ना? तांदूळ सॉरी. आणि तांदळाचं आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि हे असं तोरण केलेलं आहे. ओनली 400 फक्त. 400. फक्त 400 रुपये. पण छान आहे. हां वाळाचे वड. बेर काय बेर हां हे आपण गावाला आपण झुंडणी करतो ना. हा भात. हे जे वाळाचे हे केला. हाँ, आप किधर से आए हो? हम लोग कर्नाटक से आए हैं. कर्नाटक. फ्रॉम अच्छा मुरुडेश्वर मंदिर हाँ, बहुत बड़ा शंकर जी का मूर्ति है वहाँ, मुझे आना है वहाँ. आ जाओ सर. हाँ हाँ बहुत अच्छा है. 250. सुगंध बघा, हा आपण पाण्यात टाकायचो नाही का, एक सुंदर सुगंध यायचा अच्छा उन्हाळ्यामध्ये. आणि जे उष्णता कमी करतो. आणि त्याच्यापासून हा गणपती बनवलेला आहे आणि असं वाटत पण नाही की त्याच्यापासून बनवलेलं आहे. खूप मस्त वाटतं एकदम. हा गणपती बाप्पा मोरया. चला. तुमचं हे हा, हे म्हणजे तर मी आता मस्तच तुम्हाला होतं. थोडक्यात यांची माहिती करून देतो. हा जो सर्व प्रॉडक्ट आहेत ना हे स्वतः घरी बनवतात. ठीक आहे, हे आलेले आहेत उत्तरा कर्नाटक. हां ठीक आहे, हा जो प्रॉडक्ट आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काही शुभ कार्य आलं की आपण भाताची रोपं म्हणजे दरवाजाला वगैरे लावतो. दसऱ्याला वगैरे हां, आपण हां. ते लावतो. दिखाओ. इसकी क्या प्राइस है पर? 400. हे बघा, हे अशी त्यांची रोपं आहेत. हे त्यांनी दरवाजाला लावण्याच्या हिशोबाने बनवलेली आहेत, हा. ज्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ संकेत मानला जातो. हे त्या करतात. ह्याची लाईफ किमान 3 ते 4 वर्ष. काय बोलता? हो, फक्त चिमण्या येऊन जर का बसल्या त्यांचा हा. उदरनिर्वाह करायला ते 2 दिवस पण राहत नाही. त्यांच्यापासून वाचवावं लागतं. हां पण हा एक शुभ संकेत म्हणून घरामध्ये, म्हणजे धान म्हटलं की लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हटलं की विष्णू, ह्या गोष्टी ज्या लागोपाठ येतात ते हे आहे. हां पण आपल्या ऍक्च्युली घराचं तोरण आहे. हे असं आहे की आपण घराला लावल्यावरती 100% माणसं विचारणार की कुठून आणलायत कुठून म्हणून. आणलेलं आहे? कारण की ते बघण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. हो. ते समोर बघा, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर याच्यामधलं काही हवं असेल तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपले रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतात. थँक्यू दादा, स्पेशली तुम्हाला थँक्यू, खूप छान माहिती दिलात. आणि हा आमचा प्रोडक्ट. अच्छा हां मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा हे बघा, आता आपण होतो वैष्णवी महिला बचत गटमध्ये आणि यांच्याकडे एवढे सरबत असे काही नाही का सिरप दिसत आहेत ना, ते मला फक्त कलरच समजतोय. ते काय आहे ते समजत नाही. ताई सांगितलं तर बरं होईल. नमस्कार, वैष्णवी महिला बचत गट. आपण हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते घरगुती पद्धतीने बनवतो आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण पल्प कंटेन यूज करतो. ओके. हे मार्केट सारखे इसेन्स किंवा फ्लेवर वगैरे नाहीत. हां. हे सर्व पल्प कंटेनवाले प्रोडक्ट म्हणजे आपण पिताना त्याचा तो जाणवतोय आपल्याला पिताना. हां हां ते जाणवणारही आणि मेन म्हणजे सरबत प्यायचं तर कशाजवळ तहान तुमकी गोठल्यासारखी वगैरे होणार नाही. हां. म्हणजे थोडक्यात आपण जे मार्केटमधलं वगैरे घेतल्याच्या नंतर लावतो ते होणार नाही. आता आमच्याकडचा जिरा मसाला बघा, आपण मार्केटमधलं जो जिरा मसाला म्हणजे त्याच्यामध्ये हे दाण्याचे कण हे आहे ते अजिबात दिसूनच येणार हां. नाही, कारण तो इसेन्स आणि फ्लेवर पासून बनवलं बरोबर. पण आपले हे प्रोडक्ट सर्व नॅचरल आहे. हां. हा फरक. आणि याची प्राइस काय? 190 आहे जिरा मसाला, 190 आहे, लिची 250 आहे. ओके. आणि छोटंवाला? हे केशर इलायची अर्क आहे, घरी आपण जे रवा लाडू मोदक अच्छा हां, स्वीटच्या टायमाला उपयोगी येणार आहे. त्यानंतर हे आलेले पाचक आहे, गॅस पित्त ऍसिडिटी. हां म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युली सगळे जे गोष्टी आहेत ते नॅचरल दिसत आहेत आणि आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे दिसत आहेत. ओवा अर्क आहे. हां. परत तुलसी अर्क सुद्धा तयार केलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हां चिकन मसाला सांबार बघा, माझी पहिली नजर चिकनवरती गेली. आणि मसाले सुद्धा हात कुटायचे आहे. अच्छा. हा, लोणच्यामध्ये पण मोड आलेल्या मेथीचं लोणचं आहे, आंबे हळदीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर आपलं हे तुलसी अर्क बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये इसेन्स फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेली नाही आपण. ओके. तर हे बघा, आपण या शॉपमध्ये आलो तर शॉपचं नाव आहे वैष्णवी महिला उत्पादक गट आणि वरती आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत आहे आणि त्यांची रजिस्ट्रेशन पण त्याच्यावरती आहे. तुम्हाला जर यांच्याकडलं काही हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमची रिक्वायरमेंट हे नक्कीच कंप्लीट करू शकतील. थँक्यू ताई. चला चला आता
आपण आता चाललो पुढे. वा वैभव हे मस्त आहे रे. बघा सगळ्या मूर्ती आहेत या ठिकाणी. म्हणजे आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज आहेत, भोलेनाथ आहे, श्रीकृष्ण आहे, राधाकृष्ण आहे, गौतम बुद्ध आहे, लाफिंग बुद्ध आहे, सर्व काही ना काही आहे. दादा ह्याची प्राईस काय आहे राधाकृष्णाची? 750. अच्छा 750 रुपये आहे. आणि हत्ती वगैरे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सर्व आहेत या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा पापड वगैरे आहे सर्व. आणि इथे बॅगांचं शॉप आहे, दोन्ही बाजूला बॅगांचे शॉप आहेत. छत्रपती संभाजीनगरवरनं आलेले आहे ते. इथे पुढे आहे हो का, तांब्याची आहे का हे? अच्छा पितळेची, सॉरी. आणि हां हे बघ शेतकरी. वा ह्याची काय प्राईस आहे? 750 रुपये. अरे वजन बघ याचं केवढं आहे. ब खूप वजन आहे. अरे बापरे, अरे खूप वजनदार आहे. म्हणजे मटेरियल एकदम चांगलं आहे. बघा इथे जोडी आहे आणि आतमध्ये चालवणार आणि वरती श्रीकृष्ण आहेत. मस्त वाटतं. याची प्राईस काय? 3,900 रुपये. 200 रुपये. खूप छान आहे. या हळू चला. हे बघा इथे सगळं डाळी वगैरे सगळं आहे, चणे शेंगदाणे. इथे पुन्हा एकदा हे चप्पलचं शॉप आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. वाजलेलं तर सकाळचे 11. हे बघा इथे केक आहेत, मावा केक, पिस्ता केक आणि प्लम केक. खूप सुंदर वाटत आहेत. तिकडून येताना मी तुमच्या शॉपच्या इकडे डायरेक्ट थांबलो. कुठल्या प्रकारचे आहेत तरी? सर कसं असतं मार्केटमध्ये केक भरपूर मिळतात, हां पण ते शाकाहारी असतात का किंवा बरोबर आहे. त्याच्यामध्ये हां क्वालिटी असते का हां हे माहिती आहे का? पण आम्ही देतोय की 100% शाकाहारी, ताजा. आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की हा केक गाईच्या दुधात बनतो. अच्छा ही आमची स्पेशालिटी आहे. आणि आमचा हा कासेगावचा सुप्रसिद्ध शेगाव. मावा केक आहे. कासेगाव, शेगावचे काय? सांगली जिल्हा. अच्छा सांगलीचे आहेत तुम्ही. कासेगावचे सुप्रसिद्ध गाईच्या दुधातील या ठिकाणी मावा केक, पिस्ता केक आणि प्लम केक या महालक्ष्मी सरसमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही इथे आलात तर या ताईंच्या इकडे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तुमचा काही हा कॉन्टॅक्ट नंबर आहे इकडे. हा बघा 9960. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आहे ना नक्की कॉन्टॅक्ट करू ऑनलाईन शकता. पण देतोय. ऑनलाईन कुठपर्यंत देतात तरी तुम्ही? ऑनलाईन आम्ही ऑर्डर घेतो आणि त्यांना त्यांच्या ॲड्रेसवर पोच करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या बाहेर? पूर्ण पॅन इंडियात पण आमचं काम अच्छा चालू आहे. पूर्ण भारतामध्ये डिलिव्हरी होते. आणि ॲक्च्युली बघायला खूप सुंदर वाटते. पॅकिंग खूप छान आहे. हां म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे बाहेरूनच आपल्याला तो सर, याच्यापेक्षा आतला taste शेप बघा करतो. तुम्ही. पॅकिंग तर बघितलंच पण खाऊन हां बघा. द्या हिला द्या. छान आहे. छान आहे. छान आहे. ठीक आहे चालेल. चला थँक्यू. पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी फ्रेम्स आहेत सगळ्या. म्हणजे वारली पेंटिंग वगैरे या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे फ्रेमच्या आतमध्ये त्यांनी कागदामध्ये ते पेंटिंग केलेली आहे. तर याची काय प्राईस आहे? याची का हां 600 रुपये. 600 रुपये. या ठिकाणी 600 रुपये आहे. आणि अकोल्यावरनं आलेले आहे ते. आणि वेगवेगळे या ठिकाणी त्यांनी हँडमेड सगळे कला या ठिकाणी सादर केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो लेडीजसाठी सर्व जे टॉप असतात ते आहेत कॉटनचे सगळे. आणि इथे आहे ती ज्वेलरी. ही कडं छान आहे. हे कसं आहे? 300 अच्छा. ट्रेडिशनल वर्क 300 रुपये. केरळा. अच्छा ट्रेडिशनल वर्क केरळाचे ट्रेडिशन. ट्रेडिशनल वर्क हँडमेड आयटम हां हँडमेड स्वतः त्या ठिकाणी ते बनवत आहेत. हैंडमेड हां छान आहे. अरे कलर नहीं जाएगा नाही जाएगा. नहीं जाएगा अच्छा मेटल ब्रास मेटल फिर केरला में भी आप यही बिजनेस करते हो क्या? केरला में यही बिजनेस करते हो? अच्छा मतलब केरला से आप स्पेशल एग्जीबिशन के लिए यहाँ आए हो? अच्छा बहुत अच्छा. आपको ऑल द बेस्ट. और जो वो सेट है ना जो अपने पहना है उधर वो बहुत अच्छा लग रहा है. आणि इथे केरळाच्या लोकांकडनं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये धनुश्रीने या ठिकाणी विकत घेतलेलं आहे. हे घेतलेलं आहे अशा प्रकारे कडं घेतलेलं आहे. किती रुपये? 300 रुपये. हँडमेड आहे आणि दिसायला खूप छान वाटतं. असं वाटतं गोल्डचंच आहे ना. बघा कोणतरी पळवेल. मौसी अगर इसका कलर गया ना मैं आपको केरला में आ जाऊंगा देने के लिए. रिप्लेसमेंट के लिए केरला आ जाऊंगा मैं. कुटुंबश्री संरंभ कलर नहीं जाएगा मतलब बचत गट वाला. हाँ ठीक आहे चलो बाय बाय. बाय. या ठिकाणी आहे शुद्ध नैसर्गिक मध आहे या ठिकाणी. काय प्राईस काय यांची छोट्याची?
हा वाला 220 रुपये. 220 रुपया. ओके. आणि सगळ्यांची ॲक्च्युली क्वालिटी सेमच आहे ना फक्त? क्वालिटी वेगवेगळी आहे. आपल्याकडे 4-5 आपलं मधुमक्षी शिका पालन आहे. ओके. आपल्याकडे 5 प्रकारसामध्ये अच्छा. फॉरेस्ट हनी आहे, अजवाईन आहे, तुळशी आहे, कडुलिंब, जांभूळ आहे, नंतर मस्टर्ड हनी आहे. ओके. आणि तुम्ही लातूरवरनं आलेले हो, आहेत? लातूरवरून. ओके. आणि तुमचं स्वतःच आहे म्हणजे, आणि तुम्ही नॅचरल प्रोडक्ट तुम्ही हे पूर्ण भारतामध्ये प्रोव्हाइड करता? नॅचरल कसं ओळखायचं ते सांगतो. आता हे जे कंटिन्यू जे तार पडते ना, हां. ते नॅचरल, आणि तुटत तुटत जर पडत असेल हां. तर ते मिक्स म्हणायचं. ओके. हां, ही बघा, ही वरतून पडते ती हा, ना? तुटत नाही. हां. आणि जे तुटत पडते ते मिक्स आहे म्हणायचं. मी दुसरं असं ओळखायचं बघितलं तर ते म्हणजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकतात. पण हां. ज्यावेळेस आपण काचच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं ना, तो मध टाकला, पूर्ण जर बुडाला गेला तसला तसं, तर ते ओरिजिनल म्हणायचं. हां, वरती राहिलं तर ते मिक्सिंग म्हणायचं. वरती राहिलं तर समजायचं आपल्याला फसवतायत. फसवतायत. ठीक आहे, चला. या ठिकाणी इकडे काय आहे? गिर गाईचं तूप आहे. अच्छा. गिर गाईचं तूप आहे आणि लोणचे आहे दोन. अच्छा. आणि तुम्ही कुठून आले? आम्ही पुण्याहून आंबेगाव. या ठिकाणी इथे गाईचं तूप वगैरे सगळं अवेलेबल आहे. आणि लोणचं पण आहेत का इकडे? लोणचे आहे 3 प्रकारचे लोणचे. अच्छा. आणि तुमचं पण महिला बचत गटच आहे काय? ओके. म्हणजे तुम्ही वर्षभर त्या ठिकाणी तुम्ही काम करत असत आणि असे एक्झिबिशनच्या टायमाला तुम्ही इकडे येऊन तुम्ही सेल करत असाल. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि ह्यांच्याकडलं जर काय हवं असेल तुम्हाला तर इकडे समोर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की संपर्क करू शकता. चला, बाय बाय. इथे आहे बाजूला हिमाचल प्रदेशवरून आलेले आहेत. शर्ट्स आहेत, फॉर्मल शर्ट्स. अच्छा अच्छा, सॉरी, स्टॉलवरती तिकडे होतं ना म्हणून म्हटलं. उमरेड हे आहेत नागपूरचे, आणि ह्यांच्याकडे इथे हे शर्ट सर्व विकण्यासाठी. हा, पण मी आज हा शर्ट घातला ब्लॅकवाला. कशी का प्राईस काय याची ब्लॅक शर्टची? 500 रुपये. छान, मस्त आहे. लिननचं आहे काय? अच्छा. कॉटन शर्ट आहे, ब्लॅक शर्ट आहे, फक्त 500 रुपये. वा, छान आहे हो. शाईन पण आहे एकदम पार्टीवेअर सारखा, मस्त वाटतोय. सेम माझ्यासारखं आहे. मी दादरला 900 रुपयाला घेतला होता. डिस्काउंट आहे. ठीक आहे, चालेल. चला, इथे पुढे आपण बघू शकतो. या ठिकाणी इथे सगळे गोधड्या, बेडशीट वगैरे खूप काय काय अवेलेबल आहे या ठिकाणी. याच्या या बाजूला पुन्हा सर्व मसाले आहे, सगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वगैरे. आणि इथे हे संपत नाही आहे. आणि आपण आत्ताच दुसऱ्या गल्लीच्याच बाहेर पडलेलो आहे. आणि बाहेर पडता पडता इथे अजून एक वेगळं शॉप लागलं, ते म्हणजे हे वालं. इथे हे सर्व मातीचं वगैरे दिसत आहेत. मातीचं आहे का हे? अच्छा, माती आणि पावडर. हे बघा, हे कसं? अच्छा, 250 रुपये. अच्छा, म्हणजे नॅचरल कलरच तसा होता का मातीचा? अच्छा, मस्त. म्हणजे ज्याने ते कलर वगैरे काय मिसळलेलं नाही. अरे हे बघ, ह्याचं वजन बघ किती आहे. हां, वजन एकदम भारी आहे. मस्त. तुम्ही कुठून आले? नैनीताल, उत्तराखंड बहुत अच्छा आहे. हाँ, आ जाऊंगा जरूर एक दिन. हे बघा, इथे सर्व प्रकारचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे भारतातल्या सगळ्या वेगळ्या राज्यांमधून हे एकाच ठिकाणी आलेले आहेत त्यांचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी. तर मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच आपण थांबवत नाही आहे. मगाशी धनश्री म्हटल्याप्रमाणे की हे एवढं मोठं एक्झिबिशन आहे ना की एका व्हिडिओमध्ये कवर होण्यासारखं नाही आहे. आत्ता टोटल इथे 5 ते 6 लेन आहेत. त्याच्यामधले आत्ताशी आपले 2च लेन झाले आहेत. इकडे भारतातल्या वेगळ्या राज्यांमधले लोक ही एकाच ठिकाणी बिझनेस त्यांचा सादर करण्यासाठी आले, म्हणजे विक्री आणि प्रदर्शनासाठी. सर्व स्टॉलमधल्या सगळ्या गोष्टी या उपयुक्तच आहेत. म्हणजे माणसांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते कुठे ना कुठे दर दिवशी येत असतात. आणि गावगावच्या गोष्टी आपल्याला इथे हां. शहरात उपलब्ध होतात. आणि ते डायरेक्ट आहेत, म्हणजे डायरेक्ट त्यांच्यापासून आपल्यापर्यंत. म्हणजे मध्ये कुठला एजंट वगैरे असा काही प्रकार नाही आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकतात. ही आपली सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही आपली पहिली पार्ट आहे. आणि एवढं मोठं असल्याने मला दुसरी पार्ट अजून करावंसं वाटतं आहे, कारण की संपत नाही आणि सगळ्या गोष्टी या उपयुक्तच आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे खेड्यापाड्यातले जे लोक असतात त्यांना इकडे हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे असते. तुम्हाला जर ही पुढे कधी असेल त्याच्यासाठी तुम्हाला बघायचं असेल तर महालक्ष्मी सरसची वेबसाईट आहे, त्याच्यावरती पुढची डेट वगैरे अनाऊन्स होत असते. आता सध्या हे वाशीमध्ये आहे. वाशी स्टेशनपासून 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि मी हे दुसऱ्यांदा अशा महालक्ष्मी सरसच्या एक्झिबिशनला आलेलं खूप मोठं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडली जी विकणारी लोक आहेत ती सुद्धा हेल्पफुल आहेत. कारण की आपण जेव्हा व्हिडिओ करण्यासाठी जातो तेव्हा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कोणी उठत नाही, कोणी सांगत नाही, कोणी बोलत नाही. पण इथे तसं काही नव्हतं. सगळे एकदम म्हणजे मदतीसाठी होते आणि खूप छान होतं. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. आता हा व्लॉग मी इथेच सांगतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओ बनतो. तोपर्यंत बाय बाय.